अंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत, आपल्याला पाहायला मिळत आहेत। मध्ये पहिला चेंडू खेळला गेला पहा, मिड विकेट मध्ये आपण पाहत आहोत। शॉर्ट मिड विकेट मध्ये सुनील नवले चेंडूवर येत असताना या दरम्यान आपल्याला हा पुढचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंट लेग मध्ये टिपला झेल, विकेट येते मैदानामध्ये। पहिली आणि षटक, पहिला बॉल उडवला, मिस टायमिंग, आदिल शेख चेंडूवर झेल टिपला गेला आणि आराफ ची विकेट मैदानामध्ये। तुषार भाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे संघाचे अक्षय पहाले आल्या, एक सुरेख फटका, फाईन लेग मध्ये चेंडू उडवला। पुढचा चेंडू बॅटीचा एज आणि पहा इष्ट्यांच्या पाठीमागे टिपला झेल, शुभम शेळके इष्टरक्षक आहेत आणि पुढचा बॉल यावेळेस चेंडू उडवला आणि पहा त्या ठिकाणी शाहरुख पठाण एक बार फिर से गलत फील्डिंग का नतीजा और गेंद बंद केलेली आहे। रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न होता, पहा तिथे चेंडू उडला हवेमध्ये, अपील केलं गेलेलं आहे। तर बघा संतोष जे स्ट्राईकवर खेळतायत आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटीचा एज, कारण गोलंदाजांसाठी काहीतरी ठेवावं लागणार आहे तुम्हाला आव्हान। फटका, मिस टायमिंग, आदिल शेख चेंडूवर आणि ते जयदीप आपण पाहत आहोत। प्रथमेश हासे पुढचा बॉल, यावेळेस सुरेख फटका, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू उडवला आणि ते षटकार खेळताना आपण प्रथमेश हासेचा मैदानामध्ये पुढचा बॉल उडवला। सुनील नवले अंदाज घेत आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल टिपतायत प्रथमेश हासे, विकेटचं पतन। धक्का क्रमांक 7, राजे उमाजी नाईक प्रतिष्ठा वेल्लाळे, तुषार भाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे या संघाला। प्रथमेश हासे सुद्धा षटकार मारून बाद झालेला आहे आणि आता मच्छिंद्र गुरकुले नी बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये। ओव्हरची बहुतेक समाप्ती 6व्या षटकातील आसिफ इनामदार। इथे पहा हा चेंडू, आदिल शेख एक हातात झेल टिपला पहा आणि विकेट क्रमांक आमदार निलेश साठी मारा करेल आणि पहा इथे काय फटका सुरेख, एक गगन चुंबी षटकार, आईस्क्रीम गाडीवर डायरेक्ट चेंडू जाऊन आदळला। परत एकदा पहा दुसरा फटका आणि तोही सीमारेषा पार, 2 षटकार इथे येत असताना 49 धावांचं टार्गेट असणार आहे। विजय रिव्ह्यूची मागणी पहिला बॉल अगदी बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू खेळलेला आहे, एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावायचा प्रयत्न असणार आहे आणि 5 चलाकीने 2 धावा मात्र पूर्ण केल्या। शोएब पटेलला पण बाद आउट चेंडूवर दाखल होत असताना या 2 धावांच्या आपल्याला पाहायला मिळेल। चेंज ऑफ पेस होता, स्लोअर चेंडू यावर मिड विकेट मध्ये बघणार आहोत। येणार आहे षटकार, आमचे लाईनमन चेंडूचा पाठलाग करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला। शॉर्ट पिच चेंडू उडवला गेला, लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण बघणार आहोत एक चापट फटका, त्यावर चौकार, 4 धावा। सिबान थोडीशी मागणी ठरताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण 2 ज्यावेळेस नो बॉल आले त्या फ्री हिटवर आपण पाहिलं होते की एकदा षटकार आला, आता चौकार आला। एक स्लोअर प्रकारचा चेंडू होता, फाईन लेग मध्ये खेळलेला आहे, पाहूया तिथे क्षेत्ररक्षक पोहोचणार की नाही आहे। जरूर प्रयत्न होते सुरेख, परंतु इथे चौकार आणि 21 धावांवर बॅटिंग करतायत मैदानात। फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये उडवला, पाहूया निलेश मात्र पोहोचू शकत नाहीये, परंतु चेंडू पोहोचला जाईल सीमारेषा पार, चौकार आणि फ्री हिट। आणि या फ्री हिटवर आपण पाहत आहोत फाईन लेग सीमारेषा पार जाणार आहे। स्लोअर प्रकारचा चेंडू होता, जमिनी लगत फटका, सिबान भाई पीछे रह गए और स्लोअर चेंडू फाईन लेग मध्ये आणि इथे तिसरा चौकार लगातार येताना गरज आहे युनिक प्रॉपर्टी संघाला मॅच जिंकण्यासाठी। स्लोअर प्रकारचा चेंडू, हवे चेंडू आहे पहा, तिथे क्षेत्ररक्षक उडी मारतायत, पण उडी मारल्यानंतर चेंडू सीमारेषेकडे मच्छिंद्र गुरकुले तिथे रुकू शकणार नाहीये।
अशोक येडेचा सुद्धा आपण मैदानामध्ये पाहिलेला आहे. तर अक्षय चराडचा पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू उडवला आणि ते या षटकाराबरोबर आपण पाहतो युनिक प्रॉपर्टीज हा संघ मात्र विजेता होताना पाहायला मिळणार आहे. अगदी टॉपर मध्ये ही लढत कोणाबरोबर होणार आहे, तर यानंतर आपण बघणार आहोत विरा मोरे देशमुख एंटरप्राइजेस जवळ कल्लक चिकडी आणि आरजी क्लब या दोन संघांमध्ये होणारी लढत एक सुपर डुपर लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे.